तर थंबनेल बघितलंय तुम्ही. आपला व्हिडिओ आजचा त्यावरच होणार आहे आणि पूर्ण डिटेलमध्ये सांगन आणि व्हिडिओ स्किप नका करू कारण व्हिडिओमध्ये मी पासवर्ड दिलेला आहे आणि व्हिडिओ स्किप करून पण काय फायदा नाही कारण ही डिझाईन आपण पूर्ण स्टेप बाय स्टेपमध्ये बघतोय. व्हिडिओ मोठा होऊ शकतो. त्यानंतर काय ना पासवर्ड भेटत नाही स्किप केल्यानंतर मग कमेंट करतात वगैरे. तर हा पण शिकण्याच्या उद्दिष्टाने बनवला. मी जास्त वेळ वाया घालवत नाही कारण व्हिडिओ आधीच मोठा होतोय त्यामुळं. तर मी डायरेक्ट सुरू करतोय आता. तर फोटोशॉपमध्ये आपण ही डिझाईन घेतलेली आहे आणि ही बनवणार आपण. आता मी बॅकग्राऊंड ब्लॅक घेतलेलं आहे. थोडी साईज जरा वेगळी घेऊ किंवा आपण ह्याच साईजमध्ये बनवूया. तर ही डिझाईन आहे आपली मांडव टाळा समारंभ. तर असल्या डिझाईनवर DM खूप आले होते, दादा ह्यावर व्हिडिओ पाहिजे आणि मी प्रयत्न करेन की आपण आठवड्याला 1-2 तरी व्हिडिओ टाकले पाहिजे त्यामुळं. तर चला आपण डिझाईन बनवायला घेऊ आता. तर इंचेसमध्ये आपण साईज घेतोय. आता इथं समजा मी 4x5 ची साईज घेतलेली आहे. आता सोशल मीडिया म्हणलं की नाही का, आता इथं मी रिझोल्यूशन बी ठेवतोय 650 ठेवतो आणि मी काय करतो थोडंसं याला ना इकडं वाढून घेते. आता इन्स्टाला पोस्ट करायची आहे त्यामुळं चालतं एवढं. कस्टम साईज काय पण घ्या तुम्ही. तर पिंटरेस्टला आले ना तुम्ही, तिथं तुम्हाला भरपूर बॅकग्राऊंड भेटतील. तुम्हाला जे आवडेल ते घ्या. समजा तुम्हाला हे आवडते हे घेऊ शकता. समजा तुम्ही हे कॉपी केलं आणि इकडे येऊन समजा असं पेस्ट केलं. Ctrl+T ने जी साईज वाढून घेतली. आता हे बघू शकता तुम्ही असं बॅकग्राऊंड आहे. समजा ह्याला तुम्ही थोडंसं ब्लर केलं ना, गॉशन ब्लर, जर थोडंसं करायचं जास्त नाही, थोडंसं असं. त्यानंतर इथून एक न्यू लेअर घ्यायची आणि हे ब्रश आहेत हे मी आधीच दिले तुम्हाला पावडर ब्रश. खूप सॉफ्ट असे भारी इफेक्ट पडतोय नी. तर ते ब्रश घ्यायचे आणि आता समजा इथं मारताना मी इथलाच कलर पिक करणार, इथं असं मारणार आहे. परत इथं पिक करून तिथं मारला. असा कलर मी मारलेला आहे इथं. हे बघा असं. Ctrl Z ने अंडू बी करू शकता तुम्ही. तर तुम्हाला असेच कलर पिक करून नाही तर मारायचे तुम्हाला. हे बघा असे. तुम्हाला जर वाटलं ना रे खूपच जास्त इफेक्ट पडलेला आहे तर काय करायचं इथनं थोडीशी ऑपेसिटी कमी करायची अशी. हां एवढं केलेलं आहे मी आता. आता आपण काय करू हे सर्व इकडे घेऊन ये ड्रॅग करू. आता ड्रॅग करायच्या आधी सांगतो यामध्ये आपण 3 फॉन्ट यूज केलेले आहेत. हा आपण DG शिवायचा केलेला आहे. हा इन्फिनिटीचा केलेला हा पण DGचा आहे. म्हणजे तोच DG शिवाय आणि हे अनेकचा आहे आणि इकडे खाली बी अनेकचा आहे आणि हा पण अनेकचा आहे. म्हणजे फॅमिली यूज केलेली आहे बोर्ड लाईट. बाकी 3 फॉन्ट आहेत. 1, 2 आणि हा नाही हा एक 3 असे 3 फॉन्ट आहेत. आणि ह्याला इफेक्ट काय दिलेला आहे इथं बघू शकता ड्रॉप शॅडो आणि ग्रेडियंट दिलेला आहे. तर मी पहिले ना काही आहे तसं ड्रॅग करतो इकडं आणि मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही रुलरचा वापर करून अलाइनमेंट करू शकता. तर समजा हे फॉन्ट बघू शकता एका लाईनमध्ये पाहिजे असे. समजा इथं बघत थोडं वर खाली झालेलं आहे. मी PhD ओपन केली ना तेव्हा झाले वाटतं ते. आणि फॉन्टची साईज पण तुम्ही इथून कमी जास्त करू शकता. समजा इथं मी 56 घेतली आहे. इथं बी थोडीशी वाढून घेतो मग 55 वगैरे. कधी कधी काय असतं आता हे 2 वर्डचं म्हणजे 2 शब्दामध्ये नाव आहे 60 आहे. हे 3 आहे. मग कधी कधी ना का सेम आपण जर ठेवलं ना छोटं मोठं दिसतं. त्यामुळे ना थोडं ॲडजस्ट करायचं. आणि हे फक्त स्टार्टिंगला आहे. नंतर तुम्ही डायरेक्ट Ctrl+T ने ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला लगेच एक अँगल कळून जातो की अरे आपल्याला एवढं मोठं दिसतंय आणि हे छोटं केलेलं आहे आपण असं नाही का. आता मी हे सर्व आहे तसं इकडं ड्रॅग करून घेतो. इकडे ड्रॅग करून ठेवलेलं आहे असं. इकडे फोटो टाकणार आहे आपण. आता इकडे बघा तुम्ही मी काय केलेलं आहे. सर्वात पहिलं नाही तर तुम्ही बघू शकता ग्रेडियंट आहे. 2 कलर यूज केले. तुम्ही स्वतः करू शकता. काय करायचं इथं ग्रेडियंट ओव्हरलेमध्ये यायचं. इथून एक असा कलर घ्यायचा प्रीसेटमधला. इथं काय करायचं इथं खाली कलरमध्ये यायचं. इथून एक समजा असा येलो कलर घ्यायचा. इथं घेतलाय मी तसा आणि इकडं व्हाईट घ्यायचं आहे. असंच करायचं आहे तुम्हाला जसं मी इकडे केलंय. समजा इथं मी दुसरा कलर घेतो. हे बघा असं. हा हवाला भारी वाटतंय. तो घेतला. इथं इनर शॅडोमध्ये पण आपण लाईट देऊ शकतो. लाईनर डॉज ठेवायचे इथं तुम्हाला. हे बघा असं. ड्रॉप शॅडोला मी थोडंसं ना ऑपेसिटी वाढवतोय. ओके झालं. आता बघा कसं दिसते. आता हेच कॉपी करू आपण इकडं पण देऊन टाकू. पेस्ट करू. ह्याला पण आपण पेस्ट करू. हा गणपती आहे ना गणपती. ह्याला थोडं आपण कॅमेरावर देऊ. त्याच्यामध्ये आपण थोडं हे वाढवू त्याला लाईट कॉन्ट्रास्ट ब्लॅक थोडं वाढवतोय. ओके. ह्याच्या मागं आपण मंडळाचं पण
ब्रश मारू शकतो. कसा मारायचा का, हे मंडाळा ब्रश आहे ना तो घ्यायचा, डिझाईनमधले कलर घ्यायचा किंवा असं एक ओव्हरली द्यायचं लेअरला, तिथं मारायचं असं. किंवा मग हाच येलो कलर घ्यायचा मधला डिझाईनमधला, तो मारा. हे बघा असं गणपतीला पिन मारून घेतोय. द शॅडो पण आहे, शॅडोला बी पिन मारतोय. इकडं थोडा गणपती घेऊन येतात. तर बघितलं तुम्ही कसं केलेलं आहे. आता आपण हे सर्व फोटो वगैरे इकडे घेऊन येऊया. आता फोटोला पण मी इफेक्ट मारलेला आहे, कसा मारला ते सांगतो. हा आपला ओरिजिनल फोटो आहे. याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतो, कॉपी करून इकडे घेऊन येऊ आपण. आता हा फोटो मी हाईड करतो थोड्यासाठी आणि इकडे पेस्ट करतो. आता फोटो बघा तुम्ही कसा आहे हा. आता अशी डिझाईन जर मी बनवली तर ती कशी वाटेल. फोटो पूर्ण डल आहे, काय त्याच्यावर शाईन नाही, काय नाही, हायलाईट नाही. तर त्याला आपण कॅमेरामध्ये जाणार आहे आणि फिल्टर मारणार आहे. आता झूम करून घ्यायचा. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, फोटो आपला फिक्कट आहे. समजा तुमचा लय हायलाईट आहे, शर्ट वगैरे फुल हायलाईट होतंय, तर तुम्ही हायलाईट कमी करू शकता. आता मी थोडीशी वाढवतो इथं, कॉन्ट्रास्ट वाढवणार आहे. कॉन्ट्रास्टने बघा कसा हे होते, पूर्ण कॉन्ट्रास्ट वाढतं. म्हणजे फिक्कट फोटो होता ना तुमचा रॉ, त्याच्यामध्ये थोडंसं हे येते, कॉन्ट्रास्ट ॲड होते. ते एक्सपोजर पण थोडंसं वाढवतो. तर शॅडो थोडी व्हाईट वाढवणार आहे मी, ब्लॅक थोडं कमी करूया. ब्लॅकने काय होतं, हेअर असन किंवा काय डार्क पार्ट असन ना, तर तो हे होतो. टेक्स्चर थोडंसं कमी करू, क्लॅरिटी वाढूया थोडी, व्हाईट अजून वाढवतो थोडं. ओके. आता इथं डिटेल्समध्ये ना थोडं नॉईस रिड्यूस करतोय, म्हणजे स्किन स्मूथ होते आपली. आता ओके करतोय. आता बघा आपला फोटो कसा आहे. तुम्हाला आधीचा पण फोटो दाखवतो, हवाला फोटो बघा आणि आत्ताचा बघा सेम आहे. फक्त काय केलेलं आहे यामध्ये, कलर बॅलन्स केलेला आहे असा. हा, आणि कंट्रोल एल करून ना थोडंसं लेवल ॲडजस्ट केले असन. हे बघा अशी. आता बघा तुम्ही दोन फोटो, हे बघा झालं. जरी तुम्हाला वाटलं अरे खालचा फोटोमध्ये अजून जास्त हे, तर तुम्हाला सांगतो मी काय करायचं. इथं येऊन ना थोडंसं क्लॅरिटी वाढवायची आणि एक्सपोजर वाढवायचं थोडं, जास्त नाही थोडं. कॉन्ट्रास्ट वाटलं तर अजून थोडं ॲडजस्ट करा. ओके झालेलं. आता मी खालचा फोटो ना डिलीट करून टाकते. तर वरचा फोटोला आपल्याला इरेज करायचं आहे, तर मी मास्क करतोय अल्ट दाबून आणि इथून ग्रेडियंट टूल घेतोय. आता इथं ब्लॅक कलर आहे ना, तिथं व्हाईट कलर घ्यायचा आणि वरतून असा हे करायचं. किंवा मग तुम्हाला जर वाटलं ना तिथून नाही करायचंय, तर तुम्हाला अजून एक टेक्निक सांगतो. परत अल्ट दाबून मास्क करा, इथून सॉफ्ट ब्रश घ्यायचा, इथं ऑपोसिटी हे करतोय मी, असं करून घ्यायचं, सेट करून घ्यायचं. पण ग्रेडियंटनी काय होतं, भारी म्हणजे इरेज होतं. आता मी ह्याला कंट्रोल जे करतोय आणि ह्याला ना ब्लॅक करून घेते मी. कंट्रोल एल केलं आणि ब्लॅक केलेलं आहे. आधी डुप्लिकेट घेतलं मी बघा. आपला वरती मेन फोटो आहे, खाली ब्लॅक करून घेतले लेवलनी, असं लेवलनी इकडे घेऊन करून ब्लॅक केलेलं आहे. आता ह्याला काय करणार आहे मी, कंट्रोल टी करून ना कंट्रोल दाबून इकडं थोडं झुकावणार आहे. त्याने काय होईल, आपला ब्लॅक फोटोच आपला तो ब्लॅक केलाय तो असं येईल, म्हणजे शॅडो टाईप होईल. ह्याला आपण काय करायचं, ब्लरमध्ये जाऊन गॉसियन ब्लर द्यायचं असं. हे बघा इथं दिलंय तसं, आणि ऑपोसिट आहे थोडीशी कमी, आणि परत त्याला आल्ट दाबून मास्क करायचं. पण काय करावं लागेल तुम्हाला, आधी याला ग्रुपमध्ये टाकावं लागेल, किंवा मग तुम्ही स्ट्रोक वगैरे दिला असं ना प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी ग्रुपमध्ये टाकले. परत आल्ट दाबून मास्क करायचं, शॅडो पाहिजे तिथं तिथं मारायची. त्यासाठी तर व्हाईट कलर पाहिजे, नाही तर ब्लॅक असेल तर. बघा शॅडो क्रिएट झालेली आपली, ते झालं. आता आपण काय करूया, हे सगळं ना ड्रॅग करून घेऊ आता तिकडे मी. आता तुम्ही टाईप करशा ना, सर्व मिडल अलाइनमेंट आहे, तुम्ही बघू शकता इथं 1 2 3 4 सगळं मिडल अलाइनमेंट दिलेले. मिडल अलाइनमेंट म्हणजे काय, आपण का इथं हे पूर्ण लेफ्ट साईडची अलाइनमेंट आहे, ही राईटची आहे पूर्ण एका साईडला इथं लाईनीत, एक असं एका लाईनीत, आणि ही मिडलची अलाइनमेंट आहे. तर मी काय केलं होतं, हे थोडं इथं प्रॉब्लेम येतो म्हणून थोडं इकडं हे केलं होतं. म्हणजे तुम्हाला हे आहे तसं मी ड्रॅग करतोय आता इकडं.
थोडं ॲडजस्ट केलं आहे. अजून एक गोष्ट आहे आपल्याकडं, ती म्हणजे आपल्याला पहिले सर्व ड्रॅग करून घ्यावं लागेल तिकडं. आता हे साऊंडचं पण मी सर्व आहे ना, ते पण ड्रॅग करतोय. ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे काय आहे, या टेक्स्टला वेगळा इफेक्ट आहे. तर हाच मी कॉपी करतो इकडून आणि ह्याला पण देऊन टाकतोय. बघा आता कसं दिसतंय, मस्त झालं का मॅच बॅकग्राऊंडला. तरी आपण अजून त्यात ब्रश वगैरे मारू ना बॅकला, अजून भारी दिसन ते. आता हे फोटो पण मी आहे तशी उचलून टाकून देतो इकडं. याला ग्रुप करून सगळ्यात वर घेऊन जाऊ, म्हणजे कसं आपला जो फोटो आहे ना कपलचा, तो त्याच्यावर आलाय म्हणजे त्यामुळे. तर खाली निमंत्रकचं नाव आहे, त्याला पण इकडं मी टाकून देते असं. ह्याला पण आपण तोच इफेक्ट मारूया. ओके. ह्याला जर नसेल ना तुम्हाला इनर शॅडो द्यायची तर नका देऊ, किंवा मग कमी करा थोडी, कारण कधी कधी नाही का बारीक शब्द असेल ना, म्हणजे लई साईज कमी असेल फॉन्ट वगैरे, तेव्हा प्रॉब्लेम होतो. ह्याच्या मागे आपण एक शेप ॲड करूया, म्हणजे आपल्याला अजून भारी वाटतं नाही का, आपल्याला म्हणजे डिझाईन भारी वाटन. ओव्हरली मग हा वाला कलर देतोय, मिडलला घेऊन येऊ याला आणि कंट्रोल टी करून याला पर्स्पेक्टिव्ह करतोय, म्हणजे दोन्ही साईडने थोडं हे केलेलं आहे. आपलं निमंत्रक गेले खाली, ह्या दोघांना पिन मारू, थोडं ॲडजस्ट करून घेऊया इथं. तर बघा ही आपली डिझाईन. अजून ह्याच्यामध्ये राहिले ते म्हणजे काय, स्नेह निमंत्रण इथं टाकू. बस. आता मी तुम्हाला सांगतो, परत इथं यायचं आहे तुम्हाला, ह्याच्यावर एक न्यू लेअर घ्यायचे, तोच ब्रश घ्यायचा आहे आणि इथून एक मी ब्रश मारते असं, त्याला ओव्हरले वगैरे देऊन बघू कसं दिसतंय. तर भारी वाटतंय. त्याच्यावर अजून एक मारू, थोडं इकडं पण मारूया. आता एवढं सर्व झालं ना, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. ह्या डिझाईनमध्ये ना आपण एक हे ॲड केलं होतं, मी ते तुम्हाला माझ्याकडे आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो काय आहे. अगं हे वाले, तर ह्याला रोटेट करून ना आधी मारून बघायचं आहे. स्क्रीन करूया, स्क्रीन केलं, थोडी ऑपेसिटी कमी, तर असं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. बघा डिझाईन कसली भारी वाटते. आणि अजून क्राऊड पण टाकायचं, आपण क्राऊड सर्च करू इथं, क्राऊड इमेज. तर क्राऊडमध्ये ना आपल्याला डान्स वगैरे असं ना, पुढं डान्स पण तुम्ही सर्च करू शकता. त्याच्यामध्ये जे काय डान्सचे क्राऊड इमेजेस असतील ना, जे चांगले वाटतील, थोडे डार्कमध्ये पाहिजे, म्हणजे बघा ह्या टाईपचे थोडेसे, किंवा मग असे हे वाले चांगले, ते कॉपी करायचे आणि बॅकग्राऊंडच्या जे ब्रश मारलं ना आपण आत्ता नंतर त्याच्यावर ठेवायचे आणि ह्याला ना थोडंसं इथं ओव्हरले वगैरे करून थोडं ऑपेसिटी कमी करायची. थोडी साईज पण वाढू शकतो याची आपण. फक्त तुम्हाला अल्ट दाबून मास्क करावं लागेल आणि जिथं जिथं पाहिजे ना आपल्याला तिथं तिथं ब्रश मारायचं असं. तर बघा ही डिझाईन आहे आपली आणि हा शेप आहे खालचा. त्या शेपला पण मी काय केलेलं आहे, स्ट्रोकमध्ये जाऊन इथं ग्रेडियंट दिलेलं आहे. समजा इथं जाऊन आपण स्वतः पण ग्रेडियंट क्रिएट करू शकतो, जसं मी मागाशी केला. इथं जाऊन समजा मी असा एक कलर घेतला, ओके, वर व्हाईट खाली आहे, मग कॉपी करायचं इथून, इथे पेस्ट. फक्त शेपला मी पेस्ट करते कारण आपण फक्त शेपचा कलर चेंज केलेला आहे. इथं राहिलंय, ओके झालं. तर बघा आपली डिझाईन कशी झालेली आहे. तुम्हाला वाटलं इथं बी अजून काय करते, तुम्हाला अजून खूप ऑप्शन आहेत. लाईट ॲड करतो मी, म्हणजे फेसवर पडत नाही का, तिथून मी स्क्रीन करतोय, इथून मारायचे, किंवा मग सॉफ्ट लाईट मारून बघू आपण.
ओके. तरी आपण डिझाईन बनवलेली अशी. ह्या नावांना पण आपण ड्रॉप शॅडो देऊ शकतो. कॉपी पेस्ट. त्याचा कलर पण चेंज करावा लागेल आपल्याला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कलर पण जास्त यूज नाही करत मी डिझाईनमध्ये. ह्याला पण शॅडो देऊन टाकतो. तर आपली डिझाईन बघा कशी वाटते, प्रोफेशनल क्वालिटी. आणि अजून एक तुम्हाला दाखवतो तुम्ही करून काय करू शकता. अजून तुम्ही या सर्वांना नाही का कॉपी करायचं पहिलं कंट्रोल झेने, आणि मग कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं. कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट केलं ना, त्याला फक्त फिल्टर गॅलरीमध्ये घेऊन जायचं. फिल्टर गॅलरीमध्ये आपल्याला टेक्स्चर द्यायचं आहे त्याला, किंवा तुम्ही नॉईसचा इफेक्ट पण देऊ शकता त्याला. समजा इथं आलोय मी, झूम आउट करतो. एकदा टेक्स्चरमध्ये गेलो. टेक्स्चर वगैरे हवाला टेक्स्चर बी भारी वाटते. बघा डिझाईन कशी वाटते. तर PSD फाईल खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. आणि व्हिडिओ संपलेला नाही, फायनल इफेक्ट द्यायचा येतो, म्हणजे कंट्रोल शिफ्ट ALT दाबून न्यू लेअर क्रिएट होईल, सर्व मर्ज होईल. फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा रॉमध्ये जायचं आहे. याच्यामध्ये मी परत कॉन्ट्रास्ट ॲड करतोय, व्हाईट ॲड करतोय, थोडंसं ब्लॅक ॲड करू, हायलाईट वगैरे. ओके, जास्त काही हे नाही करत मी. तर डिझाईन बघा आता कशी दिसते, फुल क्वालिटी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि ह्यामधलं मी बॅकग्राऊंडवर मेन फोकस केलेलं आहे. बाकीचं मी ड्रॅग केलेलं आहे, इकडून तिकडं ड्रॅग केलं, म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं पण आहे तुम्ही अलाइनमेंट कशी लावू शकता. तर बाकी चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.